असे हे बाजी विश्रामगडावर विश्राम करीत असता पुण्याहून एक स्वार गडावर आला. बाजींना मुजरा करून म्हणाला, राजांचं गुरु दादोजी पंतांनी ह्यो खलिता आपल्यासाठी धाडला आहे. बाजींनी आपला पाठीराखा एल्या मांगाला बोलावून स्वाराची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. बाजी खलिता वाचू लागले. श्री बाजी पासलकर यांना दादोजी पंत कोंडदेवाचा प्रेमपूर्वक नमस्कार करणे विनंती अर्ज करतो. ऐसा की शहाजी राजांचा जवान पुत्र राजा शिवाजी पारतंत्र्याच्या शृंखला तोडून स्वतंत्र दौलत करू इच्छितो. या कार्यासाठी आपल्यासारख्या मातब्बर वतनदाराची व मावळातील तमाम देशमुखांची साथ हवी. आपण सर्वजण एकत्र झालो तर आदिलशहाची रियासत धुळीला मिळवू. आपला दादोजी पंत कळावे हे विज्ञापन. बाजी खलिता वाचल्यानंतर विचारू लागले. एका दृष्टीनं त्यांना शिवाजीचं कौतुक वाटत होतं. एवढ्या लहान वयात म्हणजे अवघ्या 16 वर्षांच्या मुलाच्या डोक्यात स्वराज्याचे विचार यावेत आणि त्यासाठी त्यानं तयारी करावी, यातच त्या मुलाची शिवाजी राजाची जिद्द आणि धाडस सामावलं होतं. बाजींचा निश्चय ठरला. बस, शिवाजी राजाला मदत करायची. किती दिवस पारतंत्र्यात गुलाम म्हणून राहायचं? या स्वराज्याच्या लढाईत मरण आलं तर पुण्य तरी लागेल. बाजींनी एल्याला हाकारलं. एल्या, परवा सकाळी आपल्याला पुण्याला जायचंय, तेव्हा निघण्याची तयारी कर. एल्यानं मान डोलवली. लालवाड्यात दादोजी पंत, शिवाजीराजे आणि मातोश्री जिजाबाईंची वाट पाहत बसले होते. पंतांची चर्या उजळली होती. जर बाजी पासलकर आपल्या मसलतीत सामील झाले तर सह्याद्रीच्या कडेकपारीतील मावळा आपल्या पाठीशी उभा राहील. कारण कोकण प्रांतात कोकणवासियांना छळणाऱ्या अतिबलाढ्य अशा घडशाबोळ्याची बाजींनी कशी राख रांगोळी केली होती हे पंत ओळखून होते. जावळीच्या वाघाला चंद्रराव मोऱ्याला विश्रामगडावरून बाजींनी कसा हुसकावून लावला त्याचा इतिहास मातोश्री जिजाबाईंना अवगत होता. तवखिंडीत विजापुरी फौजेशी केलेली घनघोर लढाई साऱ्या महाराष्ट्राला ठावे होती. असे हे भीमपराक्रमी बाजी पासलकर एल्या मांगाबरोबर लालवाड्यात एकदाचे येऊन पोहोचले. तोच पंतांनी सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि आपली मसलत त्यांच्यापुढे मांडली. बाजींनी काहीही आडेवेडे न घेता होकार दिला. पंतांचा आत्मविश्वास दुणावला आणि राजा शिवाजी स्वराज्याची स्वप्ने पाहू लागला. बाजींकडून निरनिराळ्या देशमुख आणि मराठा सरदारांना पत्रे रवाना झाली की रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेसाठी हजर राहावे. आणि काय आश्चर्य, बाजींनी पाठवलेल्या पत्रांना मान देऊन पत्रात सांगितलेल्या वेळेनुसार एका शुभदिनी सर्व प्रतिष्ठित मंडळी रायरेश्वरी जमली. स्वराज्य स्थापनेच्या प्रतिज्ञेसाठी कानत खोऱ्यातले झुंजार मरळ, शिवगंगा खोऱ्यातील कोंडे देशमुख, मावळातले हैबती शिळमरकर, रोहिड खोऱ्यातले जेधे, मुठे परगण्यातले पायगुडे असे कितीतरी शूर सुभेदार उपस्थित होते. एवढेच नव्हे तर तानाजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बाजी जेधे, चिमणाजी देशपांडे वगैरे तरणी बांड पोरं आणि शिवबाचे सवंगडी व सह्याद्रीच्या कड्यातील चिवट व राकट मावळ्यांनी सारा रायरेश्वर व्यापला होता. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात शिवाजीराजे शिवलिंगासमोर आसनस्थ झाले. शेजारीच बाजी पासलकर व दादोजी पंत उभे होते. नरसीप्रभूंनी शिवलिंगाला अभिषेक केल्यानंतर बेलभंडारा उचलून शिवाजीराजांनी शपथ घेतली. गो ब्राह्मण प्रतिपालनासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी आम्ही अशी शपथ घेतो की प्राण गेले तरी बेहत्तर, परंतु आम्ही दुश्मनापुढे झुकणार नाही.
तोच बाजी पुढे येऊन म्हणाले, शंभू महादेवाची आण, जोपर्यंत आमची सौती बादशाही होणार नाही तोपर्यंत हा बाजी सुखानं झोपणार नाही. अशा तऱ्हेनं सर्वांनी शंभू महादेवापुढे शपथा घेतल्या. तोच शिवाजी राजांची नजर सर्वात उंच असलेल्या प्रचंड गडावर स्थिर झाली. सर्वप्रथम प्रचंड गड ताब्यात घेऊन स्वराज्याचं तोरण बांधावं असा विचार त्यांनी केला. बाजी आपल्या पांढऱ्या मिशीत खुदकन हसले व म्हणाले, राजा काळजी करू नकोस, येत्या 8 दिवसांचे आत प्रचंडगड किल्ला घेतलाच म्हणून समज. पौर्णिमेच्या दिवशी भल्या पहाटे शिवाजी राजे आणि बाजी आपल्या हत्यारबंद मावळ्यांसह मांजरांच्या पावलाने गडावर येऊन पोहोचले. झुंजारराव मरळ व बाबाजी कोंडेंनी पहारेकऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून गडाचा बिनी दरवाजा उघडण्यास भाग पाडले तेव्हा तानाजी मालुसरे व येसाजी कंकाने हर हर महादेवची घोषणा करून किल्लेदाराला जागवले. तो आपल्या मुठभर सैन्यानिशी तलवार परजीत असता त्याची नजर बाजीकडे गेली. तो जरी आदिलशहाचा सेवक होता तरी बाजींचा पराक्रम जाणून होता. त्यानं म्यानासहित आपली तलवार बाजींच्या चरणावर ठेवली आणि किल्ला खुशीनं ताब्यात दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता बाजी पासलकरांनी प्रचंड गड जिंकला. मग शिवबांनी मोठ्या आनंदानं या किल्ल्याला स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून किल्ल्याचं नाव तोरणागड असे दिले. तोरणा किल्ला हाती आला. स्वराज्यातील जिंकलेला पहिला किल्ला असल्यामुळे दादोजी पंतांची छाती अभिमानानं भरून आली. बाजींना हाताशी धरून त्यांनी जवान पोरांना लढाईचं शिक्षण देण्यास सुरुवात केली. कोणाला दांडपट्टा शिकव, कोणाला तलवारीचे हात शिकव, कोणाला भाल्याचा फेक शिकव, तर कोणाला घोडदौड शिकव. आणि ती मावळी पोरंही आनंदानं या 2 म्हाताऱ्यांच्या तालमीत जिद्दीनं व तळमळीनं शिकू लागली. शिवाजी राजांच्या संगतीनं त्यांना स्वराज्य निर्माण करायचं होतं. प्रचंड अशा यावनी फौजेशी टक्कर द्यायची होती. जुलुमशाही, बेबंदशाही नष्ट करायची होती. परंतु याच सुमारास शिरवळच्या ठाणेदाराला अमीनला शिवाजी राजाने प्रचंड गड सर केल्याची वार्ता कशी काय मिळाली देव जाणे. कारण प्रचंडगड उर्फ तोरणा किल्ला जिंकल्याची खबर बाजी पासलकरांनी गुप्त राखली होती. तरी सुद्धा कोणीतरी बेईमान झाला होता. कोण होता तो इतिहासालाच ठाऊक. शिवाजी राजा प्रचंडगड घेऊन बादशहाविरुद्ध बंड उभारतो आहे तेव्हा बादशहांनी सावध राहून त्याच्या बंडाचा बिमोड करावा असे विनंतीवजा पत्र अमीन खानाने आदिलशहाकडे रवाना केले. शहाने जेव्हा पत्र वाचलं तेव्हा त्याच्या रागाचा पारा चढला. कारण शिवाजी राजांचे वडील शहाजीराजे यांनी काही काळ विजापुरी सत्तेची चाकरी केली होती. ते शहाचे आश्रित होते. आपल्याच आश्रिताच्या चिरंजीवाने आपल्या विरुद्ध बंड उभारावं ही गोष्ट बादशहाला खटकली आणि त्याने कान्होजी जेधेमार्फत शिवाजी राजाला धमकावणीचे पत्र पाठविले की शिवाजी आमच्या विरुद्ध बंड न उभारता आम्हाला शरण आल्यास आम्ही त्याला दख्खनची जहागीर देऊ. परंतु त्या पत्राचा काही एक उपयोग झाला नाही. उलट पक्षी मावळातला एक तोला मुलाचा सरदार दरकदार शिवाजी राजाला येऊन मिळू लागला. जरी पटका झेंड्याखाली जमू लागला. कारण त्या सर्वांना उमजून चुकलं ज्या अर्थी बाजी पासलकरांसारखा 84 मोरेखोऱ्यातला वतनदार आपल्या तमाम सरदारांसह आणि फौजेसह शिवाजी राजाला मिळाला आहे त्या अर्थी स्वराज्य हे आज ना उद्या निर्माण होणारच.